एका एका बाईला 4-4, 5-5 वेळेला सहकार्य करतात. हे कुठला न्याय काढला? साहेबांनी अन्याय ते केला आमच्यावर. आता मी बी एवढ्या वर्षी शिवसैनिक आहे. बाळासाहेबापासून आहे. मग मला का नाही तुम्ही दिली तिकीट? शेवटची मुलाखत होती आदित्य साहेब आणि उद्धव साहेब यांच्याबरोबर माझी 1 to 1 मुलाखत झाली. मला सीट दिली. तर ह्या मुंबईमधून हायेस्ट मताने बोलले मी सीट निवडून आणणार. रात्री 3 वाजेपर्यंत रखडत ठेवले आणि ती बाई 3 वाजता तिथं गाडीमध्ये बसलेली होती. ह्या बाईंमध्ये कशाला लोचा करायचा होता? साड्यांचे 1,00,000 दिले, बाकीचे पैसे दिले नाहीत मला. साहेब नेहमी सांगतात, की माझे खासदार गेले, आमदार गेले, नगरसेवक गेले. सामान्य शिवसैनिक माझ्याबरोबर आहे. जवळ-जवळ 126 लोकांनी राजीनामे दिलेत. पक्षाच्या विरोधामध्ये राजीनामे दिलेत. नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यांनी फक्त त्या बिल्डरबरोबर साटेलोटो करून स्वतःचं भलं करून घेतलेलं आहे. यांचे प्रत्येक टॉवरमध्ये एक-एक फ्लॅट आहेत. शाखेत जे नगरसेवकांनी काम करायचं असतं ते काम त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या पाठीशी एखाद्या बहिणीसारखी उभी राहिली आहे आणि शेवटपर्यंत राहणार. सगळ्या महिलांनी पण राजीनामे दिलेत. उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, मी स्वतः. उद्धव साहेबांना खरोखर जर हे काय ऐकत असतील, कुठे बघत असतील, तर उद्धव साहेबांनी आजही विचार करावा आणि त्यांना बोलून घेऊन काय ते निर्णय घ्यावा, अशी आमची विनंती आहे उद्धव साहेबांना. आम्ही बाळासाहेबापासून वडापाव खाऊन दिवस काढलेल्या महिला आहेत. त्या आता मागे हटणार नाही आम्ही. ते आम्ही जिंकून दाखवणार आता इंदुरकर साहेबांना मागाशी घेणार नाही. प्रभाग क्रमांक 202 मध्ये श्रद्धा जाधव यांच्या उमेदवारीनंतर स्थानिक शाखा प्रमुख विजय इंदुरकर नाराज झालेले पाहायला मिळाले आणि त्यांनी नाराजी असून सुद्धा आपला फॉर्म कायम ठेवला. विजयी गुलाल लावूनच आम्ही मातोश्रीवर जाऊ असं भावना व्यक्त केला. जाणून घेऊया आपण त्यांच्या कडून याविषयी. आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 202 मध्ये, ज्या ठिकाणी माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्या उमेदवारीनंतर शिवसैनिकांच्या मध्ये नाराजी पसरली होती. त्यामध्ये फायरआजी ज्यांनी शिवसैनिकांचा संताप जाहीररित्या व्यक्त केला, त्यांच्या भावना आपण याविषयी जाणून घेऊया. आम्हाला इंदुरकरांनी फॉर्म भरला होता. आम्ही सगळ्या लेखी दिलेलं होतं. ह्या बाईंमध्ये कशाला लोचा करायचा होता? आणि शेवटपर्यंत बोलले साहेब, सगळ्यांनी लेखी दिलं, पत्रक दिलं. मी आणि साहेबांना बोलले बघा इंदुरकर साहेब आमचे चांगले आहेत, ह्यांचा निर्णय घ्या. बाकी कोणाचा घेऊ नका. 2-2, 3-3 टाईम तुम्ही हे देऊ नका कोणाला. आणि इंदुरकर साहेब चांगले आहेत आमचे, सगळ्याला सहकार्य करतात, सगळं बिल भरतात. या साहेब तुम्ही असल्या माणसाला देत नाही तर काय त्याला अर्थ? असं बी बोलले मी. एवढं बोलून त्या दिवशी रात्री 3 वाजेपर्यंत इंदुरकर साहेब, बाणे ह्या होत्या बंगल्यावर. 3 वाजता बोलले, चेंबूरकर साहेब बोलले काय तुम्ही सकाळी या, तुम्हाला तिकीट देतो. आणि रात्रीत काय लोचा झाला ते काय आम्हाला माहिती नाही. हे का? अन्याय का? एका एका बाईला 4-4, 5-5 वेळेला सहकार्य करतात. हे कुठला न्याय काढला? ह्याला आमचा विरोध आहे. आम्ही सांगितलं शाखा प्रमुखला, भरा फॉर्म, काय होईन ते हरकत नाही, आम्ही न्याय देऊ तुम्हाला. इथल्या भागातील कार्यकर्त्यांच्या भावना समजून न घेता हा निर्णय झाला असं वाटतंय तुम्हाला? त्यांच्यात हे घेता तिने निर्णय घेतलेला आहे. तसं आम्ही नाही घेतलाय. सगळ्यांच्या साक्षीने आम्ही निर्णय घेऊन फॉर्म भरायला सांगितलेला आहे. ते आता मागे हटणार नाही. आम्ही जिंकूनच जाणार. आणि आम्ही काही शिवसेना सोडलेली नाही. ते आम्ही करून दाखवणार त्यांना, साहेबांना आमच्या. साहेबांनी अन्याय ते केला आमच्यावर. आता मी बी एवढ्या वर्षी शिवसैनिक आहे. बाळासाहेबापासून आहे. मग मला का नाही तुम्ही दिली तिकीट? माझा बी हक्क आहे ना मागायचा. मी अंगठे बाजूला असले तरी मी म्हणलं बोलणारी चांगली बाई आहे. मग मला का नाही तुम्ही देत? आम्हाला न विचारता, न हे करता आम्ही विचार इंदुरकरांचा केलं. मग त्यांना द्यायला पाहिजे होतं ना तुम्ही. मग त्यांना का डावललं? डावलून तुम्ही दुसऱ्याचा विचार केला नाही. रात्री तिने नवऱ्याला आणलं नाही, लगेच तुम्ही तिला तिकीट दिले. तिने काय आमची सेवा केली? आम्हाला टॉल नाही दिलं. का कुठला धंदा मी शिवडी नाक्यावर फुटपायरीवर धंदा करतो. तिने टॉल नाही दिलं, माझे घराचं हे नाही दिलं. ती सांगते का 2 घरं माझ्या हक्काचे आहेत. का तुझं आहे? 2 घरं माझ्या हक्काचे आहे. 3रा केलेला घर मला दिलंच नाही तू. त्याचे कागदपत्र आहेत माझ्याकडं. तू पत्रक मागते. मी काय येडी आहे का तुझ्याला पत्रक द्यायला? तुम्ही ज्यावेळी रोष व्यक्त केला मातोश्री बाहेर, त्यावेळी तुमची प्रमुख नेत्यांशी चर्चा झालेली आहे का? त्याच्यानंतर कधी तुम्हाला बोलवून घेऊन याविषयी हा विषय सॉल्व्ह करावा किंवा हा मुद्दा सोडवावा असा प्रयत्न झाला वरिष्ठ पातळीवर? नाही झाला. बोलवलंच नाही आम्हाला. मी जाणार होतो. ते आता एवढा निर्णय करतात आहेत. मग म्हणलं
विषय घ्यायचा नाही ना. साहेब एवढं देतो देतो बोलले, त्या शेवट पोहोच रात्री 3 वाजेपर्यंत रखडत ठेवले आणि ती बाई 3 वाजता तिथं गाडीमध्ये बसलेली होती. हां, म्हणून आम्ही गेलो नाही आणि आम्हाला बोलवलं नाही. त्यांनी वास्तविक बोलून विचारलं पाहिजे होतं ना, "बाबा आजी काय करता, काय नाही?" म्हणून. साहेब आम्ही बाळासाहेबापासून निष्ठावान राहिलेलो आहे. आम्ही कोणाच्या पक्षात गेलेलं नाही, कोणाचं काय खाल्लेलं नाही आणि खाणार बी नाही शेवटपोवत. हां, अशा कार्यकर्त्यांना तुम्ही डावलता म्हणजे हे अन्याय झाला ना. तुमची झुकेगा नहीं साला ही स्टाईल संपूर्ण राज्यभर आणि देशभर लोकप्रिय झाली होती. तो स्वाभिमान आज देखील तुमचा कायम आहे असं सांगताय तुम्ही? हो, तोच कायम आहे. माझं तर शेवटपर्यंत तेच कायम राहणार. हां, की आम्हाला न्याय भेटला पाहिजे. हं. आम्ही काय करायचं? मनसेने पण या ठिकाणी अपक्ष उमेदवारी डिक्लेअर केली आणि त्यांनी सुद्धा अपक्ष फॉर्म भरला. याबद्दल काय सांगाल? नाही, नाही त्यांना फॉर्म भरला त्याच्याविषयी आमचं काहीच नाहीये. फक्त आमचाच विषय. त्यांच्याविषयी आम्हाला काय बोलायचंच नाही, काय नाही. आमचाच विषय इंदुरकर साहेबांचाच विषय घ्यायचा आहे. आम्हाला नको. आम्ही म्हणत नाही आता आमचं वय झालं. आता आम्ही इतक्या वर्षी कामं केली. आम्ही पद कुठला मागितलं नाही. मागणार बी नाही. आम्ही निष्ठावून कामं करीत राहिलो. आम्ही बाळासाहेबापासून वडापाव खाऊन दिवस काढलेल्या महिला आहेत. हां, आम्ही मागं हटणार नाही. की तुम्ही त्याचा विचार केला नाही इंदुरकर साहेबांचा. ह्याच्यातच राग आला आम्हाला. बाकी काही नाही म्हणणं आमचं. हां, ते आम्ही जिंकून दाखवणार आता इंदुरकर साहेबांना मागं घेणार नाही आणि आम्ही काही पक्ष सोडलेला नाही. जिंकूनच दाखवणार आणि त्यांना घेऊनच जाणार आम्ही बंगल्यावर. ह्या आहेत फायर आजी ज्यांनी आपलं स्पष्ट मत सांगितलं की जी माझी झुकेगा नाही साला स्टाईल आहे ती तो स्वाभिमान माझा कायम आहे आणि इंदुरकर साहेबांना गुलाल लावूनच आम्ही मातोश्रीवर जाऊ असं मत फायर आजीने व्यक्त केलं. याच्यानंतर आपल्यासोबत इथं उमेदवार प्रत्यक्ष बसलेले आहेत ज्यांनी स्वतः ओपन खुला प्रवर्ग असून सुद्धा ज्यांना तिकीट पक्षाकडून न मिळाल्यामुळे ज्यांची जाहीर नाराजी सर्वत्र दिसली आणि ज्याची राज्यभर चर्चा झाली त्यांच्याविषयी आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. गेली 36 वर्ष मी शिवसेनेमध्ये काम करतोय आणि ज्या प्रभागामध्ये 18 वर्ष काम करतो त्याच्यामध्ये 8 वर्ष मी शाखा प्रमुख आहे. बरेच दिवसांनी आता वॉर्ड ओपन झाला म्हणून मी इच्छुक म्हणून फॉर्म भरला होता. 3 वेळा मला उद्धव साहेबांबरोबर मुलाखत झाली. शेवटची मुलाखत होती आदित्य साहेब आणि उद्धव साहेब यांच्याबरोबर माझी 1 to 1 मुलाखत झाली. शेवटची मुलाखत होती आदित्य साहेब आणि उद्धव साहेब यांच्याबरोबर माझी 1 to 1 मुलाखत झाली. आम्ही तुमचा विचार करतोय. तुमचे पेपर्स वगैरे रेडी आहेत का? तर मी त्यांनी सांगितलं की माझे साहेब पेपर्स वगैरे रेडी आहेत. आणि मी त्यांना एक शब्द दिला त्यावेळेला. साहेब बोललो तुम्ही मला जर माझा विचार केलात, मला सीट दिली तर ह्या मुंबईमधून हायेस्ट मताने बोलली मी सीट निवडून आणणार. आणि मी त्यांना हात जोडून विनंती केली फक्त एक सामान्य सैनिकाला तुम्ही मला संधी द्या. का साहेब नेहमी सांगतात की माझे खासदार गेले, आमदार गेले, नगरसेवक गेले. सामान्य शिवसैनिक माझ्याबरोबर आहे. साहेबांना सांगितलं त्या सामान्य शिवसैनिकातलाच मी एक शिवसैनिक आहे जो 36 वर्ष निष्ठेने तुमच्याबरोबर आहे. त्याला एक संधी द्या. हात जोडून विनंती केली. मी तुमचे बोललो उपकार आयुष्यभर विसरणार नाही. आणि मी बोललो बाळासाहेबांचा सैनिक आहे, तुमचा पण सैनिक आहे, बाळासाहेबांचा भक्त आहे. मी कुठेही कधी जाणार नाही. तुम्ही माझा अन्याय केला जरी माझा विचार नाही केला तर मी कुठल्या पक्षात जाणार नाही. म्हणून आज माझ्यावर जेव्हा अन्याय झाला तेव्हा मी कुठल्याही पक्षात न जाता मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय आणि सर्व शिवसैनिकांच्या वतीने घेतला. आज माझ्याबरोबर सर्व उपशाखा प्रमुख आहेत, गटप्रमुख आहेत, इमारत प्रमुख आहेत, शिवसैनिक आहेत, माझ्या महिला शाखा संघटक आहेत, माझ्या महिला शाखा समन्वयक आहेत, डीजी समन्वयक आहेत, कार्यालय प्रमुख सगळ्यांनी जवळजवळ 126 लोकांनी राजीनामे दिलेत. पक्षाच्या विरोधामध्ये राजीनामे दिलेत, नाराजी व्यक्त केलेली आहे. एवढ्या लोक जर माझ्यावर असताना मग आम्ही मागे कसं हटायचं ना? आणि मी कोणत्याही परत उमेदवार मागे घेणार नाही. आणि आम्ही सर्वांनी ठरवलं आम्ही जिंकून आल्यानंतर पुन्हा शिवसेना मातोश्रीवर आम्ही जाणार आणि उद्धव साहेबांना भेटणार. तुमच्या उमेदवारीनंतर त्याविषयी किंवा जे आता पक्षातर्फे उमेदवार आहेत त्यांच्याविषयी मन मिळवणी करण्याचे प्रयत्न वरिष्ठ स्तरावर झाले का? नाही अजून तसं काही आम्हाला कोणाचा फोन आलेला नाही आणि तशी काही चर्चा पण झालेली नाही. तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम आहात आणि संपूर्ण कार्यकर्ते तुमच्या पाठीशी आहेत असं तुमचं म्हणणं आहे. मी माझ्या निर्णयावर ठाम. संपूर्ण कार्यकर्ते काय पण संपूर्ण विगामक जनता सुद्धा माझ्या पाठीमागे आहे. सर्व लोक भेटायला तर मला सांगता एकच काम करा पण तुम्ही सीट मागे नाही घ्यायची. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. यावेळेला त्यांना इंगा दाखवायचाच आहे. कारण गेली 5-6 टर्म तुम्ही ते काम करताय, तुम्हाला उमेदवारी मिळते. आज ओपन वॉर्ड असून ते शाखापूर्ण हक्क असताना त्यांना डावळून तुम्ही सीट आणलीत. कुठल्या परिस्थितीत आणली मला सांगा ना? 3:30 वाजेपर्यंत मी मातोश्रीवर होतो. 3:30ला जेव्हा विभाग प्रमुख बाहेर आले त्यांनी सांगितलं की विजय तुझं कन्फर्म आहे, सकाळी तुला एबी फॉर्म मिळणार आहे. आम्ही सकाळी 10 वाजता गेलो आणि 11 वाजता त्यांना बोलवण्यात आलं आणि त्यांना एबी फॉर्म देण्यात आला. मला सांग 3:30ला जेव्हा बाहेर पडलो तेव्हा त्या गाडीत बसलेल्या होत्या आणि त्या 3:30ला बाहेर आल्यानंतर त्याच्यानंतर सकाळी 11 वाजेपर्यंत त्या मधल्या कार्यकाळामध्ये काय झालं ते भगवानाला माहिती, त्या परमेश्वराला माहिती. त्याचे पती त्यांचे आहेत ते श्रीधर जाधव एवढे आजारी आहेत, त्यांना डायलिसिस असतं. त्यांना त्या गाडीवरून टाकून घेऊन गेल्या.
मातोश्रीवरती. आम्ही स्वतः खाली आणताना बघितलं. आम्ही व्हिडिओ केला नाही, की आम्हाला ते बरं वाटलं नाही. एखाद्या आजारी माणसाचा व्हिडिओ करणं चुकीचं आहे. म्हणून आम्ही तो व्हिडिओ केला नाही. त्यांना उचलून गाडीत घेऊन गेले आणि त्यांना बंगल्यावर घेऊन गेले. तिथे काय झालं आणि 15 मिनिटात काय खेळ झाला तो परमेश्वराला माहिती. यानंतर तुम्ही जी काही धोरणं तुमची असतील एकंदर निवडणुकीबाबत किंवा प्रचाराबाबत ती कशी असतील? एक तर यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. तुम्हाला माहिती आहे ते एस-आर-चा फॅक्टर खूप मोठा आहे. दाभोळकरमध्ये 6 टॉवर आहेत. त्याच्यानंतर एक 40 माळाचा टॉवर झालेला आहे. खापरीदेवचा टॉवर आहे. त्या ठिकाणी आता रहिवासी राहायला 10-10 वर्ष झालेत. लोकांना अजून कुठल्याही सुविधा मिळाल्या नाहीत. या नगरसेवक असताना ह्यांनी काही केलं नाही. ह्यांनी फक्त त्या बिल्डरबरोबर साटेलोटं करून स्वतःचं भलं करून घेतलेलं आहे. यांचे प्रत्येक टॉवरमध्ये एक-एक फ्लॅट आहेत. मोठे-मोठे फ्लॅट आहेत. काही लोक आज असे हजारोने लोक आहेत, ज्यांना अजून घरं मिळाली नाहीत. ज्यांना अजून लोकांना भाडी मिळत नाहीत. हे बिल्डर तुम्ही मला सांगा, तुम्ही माजी महापौर आहेत, नगरसेवक असताना तुम्ही एखादं आंदोलन केलं लोकांसाठी? रस्त्यावर उतरलात का लोकांसाठी? एखादं उपोषण तुम्ही केलं लोकांसाठी? तुम्ही फक्त लोकांना फसवायचं काम करता. लोकांना सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना इशाऱ्याला घेऊन जायचं, शिवबरोबर मिटिंग करायचे. तुम्ही मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो असं सगळं दाखवायचं आणि लोकांची भूल करायची. फक्त आडवी झोपडपट्टी ती उभी झोपडपट्टी केली. बाकी त्याच्यामध्ये काय फरक नाही. त्याच्यामध्ये ह्याचा खूप मोठा हात आहे. आज पार्किंगची व्यवस्था नाही. तुम्ही ज्या 6 टॉवरच्या पाठीमागे जाऊन बघा. एवढी घाणीचं साम्राज्य उभं राहिलेलं आहे, की लोकांना तिथून चालता येत नाही, लोकांना जाता येत नाही पाठीमागे एवढ्या प्रकारची घाण तिथे आहे. काय करता तुम्ही? नगरसेवक तुमची जबाबदारी आहे ना? तुम्ही करायला नको ते? तुम्हाला माहिती आहे भोईवाडा गावाचा आज 25 वर्ष झाली हा प्रकल्प रखडलेला आहे. त्यावेळा महापौर होत्या आणि तो महानगरपालिकेच्या प्लॉटवरचा प्रकल्प आहे. महापौर असताना तुम्ही काय केलं? काय लोकांसाठी केलं मला सांगा तुम्ही? कुठल्या तोंडाने तुम्ही आता लोकांना सांगता मला मतदान करा म्हणून? आज लोक घराच्या बाहेर आहेत. ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहत आहेत. त्यांची अवस्था जाऊन बघा. ट्रान्झिट कॅम्प पडायला आलाय. तुमची जबाबदारी काय? कुठल्या हक्काने तुम्ही मतं मागायला जाता लोकांकडे? तुमचे साटेलोटे सगळे बिल्डर बरोबर तुमचं बिल्डर पार्टनरशिप करता तुम्ही. लोक सगळे सुज्ञ झालेले आहेत. त्यामुळे मतावरती खूप मोठा परिणाम होतो या गोष्टीचा. आणि तुम्ही सांगता माझं हे काम आहे, मी ते काय? तुम्ही फक्त एखाद्या कुठल्या ते टॉयलेटचं काम घ्यायचं, त्याच्यामध्ये 10 टॉयलेटची कामं करायची आणि बाकीचा मलिदा खायचा, हे सगळे प्रकार चालू आहेत. आणि हे सगळे आम्ही आता उघड करणार आहोत. आमच्याकडे पुराव्यासकट आहेत. या बाजूला 4 इंडस्ट्री आहेत. इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या नावाच्या तक्रारी आहेत. आमच्याकडे महानगरपालिकेच्या कॉपीज आहेत. उद्या ते पण आम्ही लोकांना मीडियाला देऊ. लोकांना किती प्रकार हैराण करायचं, कोणाच्या स्टॉलवरती कारवाई करायची. तुम्हाला कुणी पण विचारा, विजय इंदुरीकर एका फेरीवाले 5 पैसे घेतले काय? पण फेरीवाल्याच्या किती तक्रारी जाऊन विचारा. फेरीवाले आता माझ्याकडे यायला घाबरतात, की त्यांना माहिती पडलं तर आमच्यावर उद्या कारवाई होईल. स्टॉलवाले यायला घाबरतात, उद्या माहिती पडलं तर आमच्यावर कारवाई होईल. एवढी दहशत आहे यांची या ठिकाणी. आणि या दहशतीच्या वातावरणात अनेक लोक आहेत. आज माझ्या उपशाखांना जबरदस्ती फोन केले जातात, गटप्रमुखांना जबरदस्ती फोन केले जातात. 4-4, 5-5, 10-10 काय लोकांची समजा एखादा स्टॉल असेल, इलिगल काय काम असेल तर मग त्याला धमकावायचं. आणि मग लोक घाबरतात, माझं काहीतरी करतील. अशा प्रकारे सध्या भीती लोकांमध्ये निर्माण केली जाते. आणि असं असताना आज लोकांचा मला पूर्ण पाठिंबा आहे. अशी अनेक प्रकरणं आहेत. ती जशी निवडणूक जवळ येईल तसे आम्ही एक प्रकरण बाहेर काढू. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे आणि विजयाचा गुलाल माझ्याच माथी लागणार ही प्रतिक्रिया दिली विजय इंदुरकर यांनी. आपल्यासोबत या ठिकाणी महिला शाखा संघटक शारदा बाने सुद्धा उपस्थित आहेत. त्यांची सुद्धा प्रतिक्रिया याविषयी जाणून घेऊ. प्रतिक्रिया म्हणजे आज ज्यांनी हे सांगितलं इंदुरकरांनी, आज ते 35 वर्ष काम करतायत. त्याच्यातली 8 वर्ष तर त्यांनी म्हणजे शाखेचं असं काही हे राखलंय ना शाखेमध्ये, की आम्हाला बोलायला सुद्धा गर्व वाटतो. शाखेत जे नगरसेवकांनी काम करायचं असतं ते काम त्यांनी केलेलं आहे. मग ते छत्री वाटप असेल, मुलांचं गुणगौरव असेल, काही रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, महिला दिन तर असे साजरी करतात ना, की माझ्या महिला सगळ्या खुश होतात. आणि आज असं सगळं असताना वॉर्ड जनरल आहे. मी पण फॉर्म भरू शकत होती. पण ते न करता मी पूर्णपणे त्यांना पाठिंबा दिला. त्यांच्या पाठीशी एखाद्या बहिणीसारखी उभी राहिली आणि शेवटपर्यंत राहणार. जोपर्यंत विजयाचा गुलाल त्यांच्या माथी लागत नाही, तोपर्यंत आम्ही सगळ्या महिला, सगळे पुरुष, सगळे कार्यकर्ते, सगळे जेवढे विभागातली लोक आहेत, आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आणि विजयाचा विजय होऊनच दाखवणार. तुम्ही काही त्यांच्याविषयी साडी वाटपाचा विषय सुद्धा तुम्ही उल्लेख केला होता. त्याबद्दल काय सांगा? साडी वाटपचं म्हणजे 2017 मध्ये त्यांनी जे इलेक्शन लढवलं होतं, मिरवणूक काढली, त्यावेळेला साड्या वाटल्या. साड्या वाटल्या तर मी त्यावेळेला त्यांचं म्हणजे क्लोज होती त्यांना. मी त्या साड्या वगैरे आणायची. त्याच्यानंतर त्यांच्या मिस्टरांनी मला साड्यांचे 1 लाख रुपये दिले. बाकीचे पैसे दिले नाहीत मला. म्हणजे जवळ-जवळ 3 लाख रुपये त्यावेळेला त्यांनी तसेच ठेवले. आणि नंतर देतील करून मी काय ते मागितले नाहीत. ते आता सांगतात कोणाला 8 वर्ष गप्प बसली वगैरे. पण त्या मागे पण कारण आहे. पण ते मी आता बोलू शकत नाही. पण आता ते काम झालंय असं म्हणायचं आणि तो विषय नको आता. हां, काल मला पैसे दिले. संपूर्ण महिला संघटन
विजय इंदुरकर यांच्या पाठीशी आहे असं वाटतं तुम्हाला? आहे. संपूर्ण आहे आणि ते जे म्हणतील तेच आम्ही करणार. आम्ही पण सह्या करून राजीनामे दिलेले आहेत. सगळ्या महिलांनी पण राजीनामे दिलेत. उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, मी स्वतः. ते जे सांगणार ते आम्ही करणार. पाठीशी राहिलो म्हणजे हा बाबा कोणीतरी काहीतरी दिलं म्हणून कुठे जाणार नाही. ते जे सांगणार तेच आम्ही करणार. आणि उद्धव साहेबांना खरोखर जर हे काय ऐकत असतील, कुठे बघत असतील, तर उद्धव साहेबांनी आजही विचार करावा आणि त्यांना बोलून घेऊन काय ते निर्णय घ्यावा, अशी आमची विनंती आहे उद्धव साहेबांना. प्रमुख नेते आणि उद्धव ठाकरे हे जर ऐकत असतील तर त्यांनी आज सुद्धा आपला निर्णय बदलावा आणि विजय इंदुरकर यांच्या पाठीशी राहावा अशी प्रतिक्रिया आणि अशी भावना व्यक्त केली महिला संघटक यांनी. खुला प्रभाग असून देखील आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्यावर आणि विजय इंदुरकरांसारख्या नेतृत्वावर अन्याय झालाय अशी भावना फायरराजेंनी व्यक्त केली. त्याचबरोबर मी विजयाचा गुलाल लावूनच कोण खरा कार्यकर्ता आणि कोण खरं नेतृत्व आहे हे सिद्ध करेन अशी भावना विजय इंदुरकर यांनी व्यक्त केली. कॅमेरामन जयेश पाटीलसह मी अभिनंदन परोळेकर, महा MTV मुंबई.